त्याला स्टार्ट करते मी इथे. ठीक आहे. सो एकदम बेसिक्स पासून घेऊयात. इंडियन लॉजिक काय, त्यात आपल्या सिलेबसचे पॉइंट्स काय आहेत, क्वेश्चन्स कुठल्या एरियातून येऊ शकतात किंवा स्टुडंट्स कुठल्या एरियाला निग्लेक्ट करतात आणि त्यातनं क्वेश्चन एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड आहे. इच अँड एव्हरीथिंग आपण पाहूयात यामध्ये. स्लोली स्लोली. हा लास्ट टप्पा आहे लॉजिकल रिझनिंगचा. थेरॉटिकल पोर्शन आहे थोडासा, म्हणून सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवर एकदम प्रॉपरली असायला पाहिजे. महाराष्ट्र सेट 2024च्या लॉजिकल रिझनिंग सेक्शन मधला आज जो आपण टॉपिक घेणार आहोत तिथे, दॅट इज इंडियन लॉजिक. ठीक आहे, इंडियन लॉजिक दोन्ही लँग्वेजेस मध्ये असेल. सुरुवात करूयात आपण. यापूर्वी स्टुडंट्स कंप्लीट कोर्स जे ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलं आहे फॉर द पेपर 1 प्रेपरेशन. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे लाईव्ह थिअरी लेक्चर्स भेटतील, व्हिडिओ लेक्चर्स इन ऑल द युनिट्स म्हणजे रेकॉर्डेड सेशन, 40+ मॉक टेस्ट, लास्ट 10 इयरचे PYQs वरचे कंप्लीट नोट्स. ओरिजिनल फीस 3000 रुपीज आहे. यावरती तुम्हाला ऑफर चालू आहे. 2100 मध्ये तुम्ही कंप्लीट कोर्स जे आहे ऍक्सेस करू शकाल. यासोबतच तुम्हाला कोर्सच्या एनरोलमेंट करिता खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरद्वारे कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्ही व्हिडिओज एक्सेस करू शकता ऍप्लिकेशनद्वारे सुद्धा. ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकॉनवरती क्लिक करायचंय. माय कोर्सेस पेजमध्ये गेल्यावरती तुम्हाला कोर्सला सर्च केल्यास खालच्या बाजूला कोर्स तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. पेपर 2च्या डिफरंट सब्जेक्टचे सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. हा थेरॉटिकल पार्ट आहे. सुरुवात करूत आपण थोडंसं अंडरस्टँड करून घेऊयात आधी. थेरॉटिकल पार्ट मध्ये आपण काय काय पाहणार आहोत. कारण असं नको की फक्त स्लाइड वाचतोय आपण आणि काहीच माहिती नाही आपल्याला. ठीक आहे. ओके. सो हॅज एव्हरीवन जॉईन? एम आय ऑडिबल अँड एम आय विजिबल? एकदा प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करून कळवा, मग मी लेक्चर लगेच सुरुवात करेल इथे. ठीक आहे. आर यू रेडी फॉर दिस सेशन गाईज? इम्पॉर्टंट आहे. थोडंसं तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा मी असं बोलेल की तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. थेरॉटिकल पोर्शन आहे. ओके. सोपं आहे समजायला वगैरे, फक्त लक्ष सगळ्यांचं स्क्रीनवर असायला पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज कॉमेंट सेक्शन ऑन तेव्हाच करायचे किंवा कॉमेंट तेव्हाच टाईप करायचंय. एक, माझा व्हॉइस तुम्हाला ऑडिबल नसेल तर बल्कमध्ये मेसेजेस येतील. पॉईंट नंबर 2, आज आपल्याला जास्त इंटरॅक्ट करायचं नाहीये. इंटरॅक्शनसाठी मी वेगळा वेळ देईल. ठीक आहे. जस्ट लाईक जे तुमचे बाकीचे टीचर्स क्लासेस कसे कंडक्ट करतात तसे आपण कंडक्ट करूयात थोडं आजच्या दिवस फक्त. थेरॉटिकल पोर्शन आहे. ओके. सो स्टार्टिंग अप विथ आता इंडियन लॉजिक मध्ये आपण काय पाहणार आहोत. इंडियन लॉजिक तुम्हाला हा सिलेबस मध्ये एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजी दिलेली आहे. इंडियन लॉजिक. ठीक आहे. आता इंडियन लॉजिक मध्ये काय आहे, पहिला पॉइंट जो इम्पॉर्टंट यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेला आहे सिलेबस मध्ये, दॅट इज प्रमना किंवा प्रमाण त्याला बोलतात मराठीमध्ये, किंवा प्रमा. ओके. प्रमना किंवा प्रमा. ठीक आहे. सो यामध्ये स्टुडंट्स प्रमना काय आहे पहिला अंडरस्टँड ते करून घेऊयात. कुठल्याही ज्ञानाचं साधन जे असतं, ज्ञानाचं साधन दॅट इज सोर्स ऑफ नॉलेज. प्लीज सोबत सोबत लिहून घ्या. सोर्स ऑफ नॉलेजचा अर्थ काय असतो? कुठल्याही ज्ञानाचं साधन असतं ना स्टुडंट्स, त्या साधनाला, दॅट सोर्सला, दॅट रिसोर्सला आपण काय बोलतो? प्रमाण बोलतो किंवा प्रमना बोलतो किंवा प्रमा बोलतो. प्रोनाउन्स ऍज पर युअर कन्व्हिनियन्स. ठीक आहे. प्रमना ही एक संस्कृत टर्मिनॉलॉजी आहे. यावरती प्रश्न आला होता स्टुडंट. जे जे पॉइंट मी इथे समजून सांगत आहे ते पॉइंट ऍटलीस्ट नोट डाऊन करा शॉर्ट पॉइंट्स मध्ये, किंवा अंडरस्टँड करून घ्या. नोट्स तर मी प्रोव्हाइड करेल याचे. ठीक आहे. यामध्ये स्टुडंट्स प्रमना किंवा प्रमा ह्याचा हा जो शब्द आहे हा आपण संस्कृत लँग्वेज मधनं घेतलेला आहे. संस्कृत लँग्वेज. ह्याचा अर्थ काय स्टुडंट्स? येस, अर्थ काय? एखादा ज्ञानाचा सोर्स तुमचा, साधन, ज्ञानाचं साधन. ठीक आहे. संस्कृत मधनं हा घेतलेला टर्म आहे. यावरती क्वेश्चन प्रिव्हियस पेपर्स मध्ये तुम्हाला दिसेल की प्रमा जो टर्म आहे, टर्मिनॉलॉजी जी आहे ती कोणत्या लँग्वेज पासून आपण डिराईव्ह केली. ठीक आहे. आतापर्यंत जे काही एक्सप्लेन केलं दोन्ही पॉइंट्स क्लिअर आहेत. ओके. एव्हरीवन क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर? पिन डाऊन करा फास्ट फास्ट, विचारते मी तुम्हाला. तो जे प्रमना आहे स्टुडंट्स, प्रमना. ओके. ओके. ह्याला तुम्ही प्रमना सुद्धा असं बोलू शकता. इथे मराठीत लिहून घ्या वाटलंस. हे बेसिकली 2 प्रकार असतात यामध्ये. शॉर्ट प्रकार त्याचे कोणते आहेत? 2. म्हणजे आपण त्याला काय बोलू शकतो मराठीत लिहून घ्या वाटलंस. हे मी पुढे परत ह्याचे नोट्स प्रोव्हाइड करेल. फक्त आता एक्सप्लेन करून सांगते. ठीक आहे.
हे दोन प्रकारचे असतात. एकाला वैध आपण असं बोलतो आणि दुसऱ्याला अवैध असं बोलतो. इंग्लिश मीडियम स्टुडंट्स, प्रमना, ओके. प्रमना जे आहेत यामध्ये दोन प्रकार आहेत. त्याला आपण वैधलाच व्हॅलिड बोलतो इंग्लिशमध्ये आणि दुसऱ्याला अव्हॅलिड बोलतो किंवा इनव्हॅलिड, नॉट अव्हॅलिड, इट्स इनव्हॅलिड. अप्रमना किंवा अवैध. क्लिअर? प्रमाणाचे दोन प्रकार आहेत. एक वैध, दुसरा अवैध. व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड. ओके. म्हणजे एखादा सोर्स ऑफ नॉलेज जे की व्हॅलिड असेल त्याला आपण व्हॅलिड बोलू, वैध बोलू. इनव्हॅलिड असेल त्याला अवैध बोलू. ओके. हे चार गोष्टी इम्पॉर्टंट आहेत प्रमाणा जेव्हा आपण शिकतो. आता ह्याचे आपण डिटेलमध्ये टाइप्स बघूयात. हे झाला प्रमाणाचा एक इंट्रोडक्टरी पार्ट. प्रमाणा काय आहे? ज्ञानाचा एक सोर्स आहे, सोर्स ऑफ नॉलेज, साधन. ते टर्मिनॉलॉजी आपण कोणत्या लँग्वेज पासून डिराईव्ह केली, संस्कृत, ह्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात स्टुडंट्स. प्रमाणा बेसिकली दोन प्रकारचे असतात, व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड. त्याला मराठीत आपण काय बोलतो? वैध किंवा अवैध. म्हणजे नॉलेज जे व्हॅलिड आहे त्याला आपण वैध बोलणार, इनव्हॅलिड असण्याला अवैध बोलणार. ठीक आहे. हे जास्त डिटेलमध्ये जायचं नाहीये. आता इम्पॉर्टंट काय यानंतर हे तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेल. ठीक आहे. आपण जेव्हा प्रमाणा डिस्कस करतो किंवा प्रमाणा जेव्हा स्टडी करतो, प्रमाण ज्याला आपण मराठीत बोलतो, त्याचे बेसिक प्रकार आहेत 6 आणि या 6 प्रकारावरती डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन येतो एक्झाममध्ये, की किती प्रकारचे प्रमाणाज आहेत. ओके. 6 प्रकारचे प्रमाण आहेत स्टुडंट्स. ओके. यामधला पहिला जो प्रकार आहे, एक-एक करून एक्सप्लेन करेल मी तुम्हाला. त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष प्रमाण. मराठीत आणि दोन्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा मी एक्सप्लेन करेल. सो काही डाउट असेल एक-एक करून विचारायचं. प्रत्यक्ष प्रमाण. ओके. प्रत्यक्ष प्रमाण. ओके. तर प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रत्यक्ष प्रमाण काय आहे हे समजून घेऊयात. ओके. तुमचे 5 सेन्सेस कोणते आहेत सांगा बरं? सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत? सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत? आय, स्किन, तुमचे डोळे झाले, तुमची स्किन झाली, तुमची त्वचा बरोबर, कान, नाक, अजून डोळे, राइट? 5 जे तुमचे काही सेन्सेस आहेत स्टुडंट्स, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. तुमचा हात, हँड, डिटेलमध्ये तुमचा हात, बरोबर? तुमचे डोळे, आईज, तुमचे डोळे, येस ओर नो? ओके. तुमचा कान झाला, राइट? यासोबतच तुमची जीभ, टंग, राइट? यासोबतच तुमचं नाक. ड्रॉइंग इग्नोर करा. फक्त मला एक्सप्लेन करायचंय. हे काय झाले तुमचे किती ऑर्गन्स झाले? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे हे असे ऑर्गन्स आहेत किंवा असे एक सेन्सरी ऑर्गन्स आहेत. सेन्सरी म्हणजे काय? जे सेन्सेशन्स आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतात. बरोबर? बरोबर का नाही? तुम्ही एखादी आता हे स्क्रीन पाहत आहात. कशाच्या मदतीने पाहायला लागलात? आईसच्या मदतीने. ओके. मी जे काही बोलत आहे, मी जे काही इथे तुम्हाला डिस्प्ले करून बोलत आहे, ते तुम्ही तुमच्या कानाने ऐकत आहात. बरोबर? तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुमचं नॉलेज रिप्रेझेंट करायचंय किंवा मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला मला रिस्पॉन्स करायचा असेल, तुम्ही कशाच्याद्वारे रिस्पॉन्स करणार? तुमच्या जिभेच्याद्वारे. ओके. हँड्स कशासाठी वापर करतो आपण? व्हेरियस ऑब्जेक्ट्सला सेन्स करण्यासाठी. बरोबर? व्हेरियस तुमचे ऑब्जेक्ट्स आसपास जे आहेत त्यांना सेन्स करण्यासाठी. बरोबर? नाकाचा वापर कशासाठी करतो आपण? कुठल्याही एखाद्या अ, आपण काय बोलू? वस्तूचा स्मेल घेण्यासाठी वगैरे. बरोबर? सो हे काय झाले तुमचे 5 सेन्सरी ऑर्गन्स झाले. लक्षात घ्या स्टुडंट्स, या 5 सेन्सरी ऑर्गन्सच्या द्वारे जे काही तुम्ही नॉलेज किंवा ज्ञान प्राप्त करायला लागलात, त्याच ज्ञानाला किंवा त्याच नॉलेजला आपण प्रत्यक्ष प्रमाणा बोलतो. आपण त्याला काय बोलतो स्टुडंट्स? प्रत्यक्ष प्रमाणा बोलतो. इज एव्हरीवन क्लिअर प्रत्यक्ष प्रमाणा काय आहे? प्रत्यक्ष प्रमाणा काय आहे? जे पण तुम्ही तुमच्या सेन्सरी ऑर्गन्सच्या द्वारे नॉलेज प्राप्त करायला लागलात, त्याला प्रत्यक्ष प्रमाणा बोलतो. एक्झाम्पल पण देते मी यामध्ये समजा. समजा तुमचा स्वतःचा एक सेल्फ एक्सपिरियन्स आहे. क्लासमध्ये तुम्ही माझ्या प्रेझेंट आहात. इथे काही असे स्टुडंट्स असतील ज्यांना माझा क्लास प्रॉपरली समजतो. ठीक आहे. काही स्टुडंट्सला फॉर एक्झाम्पल आज मी हे जे काही डायग्राम आहे, ते तुम्ही डोळ्यांनी पाहिलात, एक्झाममध्ये प्रश्न आला, तर तुम्हाला लक्षात येईल, की अक्षता मॅमनी जेव्हा क्लास घेतला होता, त्या मॅमनी अशी काहीतरी डायग्राम काढली होती.
बरोबर? म्हणजे हे जे एक्सपिरियन्स तुम्ही करायला लागलात, हे तुम्ही स्वतः करायला लागलोत का नाही का दुसरं कोणी पाहतंय आणि त्या व्यक्तीने तुम्हाला येऊन सांगतंय, की मॅडमनी अशी-अशी डायग्राम काढली होती. तेव्हा तुम्हाला लक्षात राहील का जेव्हा तुम्ही स्वतः बसून माझे क्लास अटेंड केलात, तेव्हा तुम्हाला लक्षात राहील? जेव्हा तुम्ही स्वतः क्लासमध्ये बसाल तेव्हाच तुम्हाला लक्षात राहील का नाही, बरोबर का नाही? येस ओर नो? म्हणजे ह्याला काय बोलतो स्टुडंट्स, जे नॉलेज स्वतःच्या सेल्फ एक्सपिरियन्स म्हणजे काय? येस, स्वतःचा अनुभव तुम्ही जे स्वतः अनुभव करायला लागलात क्लासमध्ये बसून, बरोबर का नाही? त्या ज्ञानाला आपण प्रत्यक्ष प्रमाण बोलतो. इज एव्हरीवन क्लिअर विथ प्रत्यक्ष प्रमाण काय आहे? प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे म्हणजे नॉलेज आपण बोलू. जे नॉलेज आपण 5 सेन्सरी ऑर्गन्सच्या द्वारे जे काय करतो प्राप्त करतो. ठीक आहे, पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, स्वतःचा एक्सपिरियन्सच्या द्वारे जे नॉलेज आपण प्राप्त करायला लागलो, त्यालाच आपण प्रत्यक्ष प्रमाण बोलतो. म्हणून जेव्हा पण तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं जाईल, सेल्फ गेन व्हेरी व्हेरी इम्पोर्टंट टर्म. ओके. जेव्हा पण तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं जाईल, की एखादा इंडिव्हिज्युअल, एखादा व्यक्ती, ओके, सेन्सरी ऑर्गन्सच्या माध्यमातून जे नॉलेज प्राप्त करायला लागला, त्याला आपण काय बोलतो स्टुडंट्स? येस, प्रत्यक्ष प्रमाण बोलतो. इम्पोर्टंट होतं. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रत्यक्ष प्रमाणाला आपण परसेप्शन पण बोलतो. इंग्लिश मीडियम स्टुडंट्स प्लीज मेक अ नोट ऑफ इट. प्रत्यक्ष प्रमाण, परसेप्शन, परसेप्शन. डायरेक्टली ही टर्मिनॉलॉजी इंग्लिश मीडियम स्टुडंट्सला विचारल्या जाऊ शकते. इज एव्हरीवन क्लिअर विथ पार्ट 1? प्रकार 1 क्लिअर आहे सगळ्यांना? प्रकार क्रमांक 2 प्रमाणाचा पाहूयात आता. यामध्ये अनुमान. अनुमान. शब्द ऐकल्यास तुम्हाला लक्षात येत असेल, की कुठलीही एखादी गोष्टीवर अनुमान लावणे. अझम्पशन लावणे. इंग्लिश मीडियम स्टुडंट्स अझम्पशन लावणे. एक्झाम्पल देते, समजणार नाही असं समजा. ठीक आहे. समजा आता तुम्ही क्लासमध्ये बसलायत. ठीक आहे. एक समजा आपण आता एक ऑनलाईन क्लासच्या जागी ऑफलाईन क्लास चालवत आहोत समजा. ठीक आहे. मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती प्रॉपरली शिकवत आहे. सगळे क्लासरूममध्ये स्टुडंट्स बसलेत. अचानक समजा एखादा जो वायर आहे वरचा आपला, ठीक आहे. ठीक आहे. प्लीज डू नॉट मेक एनी कमेंट्स. मी तुम्हाला स्टार्टिंगपासून हेच सांगत आहे. तुम्ही काहीही कमेंट नका करू. जेव्हा मी एक्झाम्पल एक्सप्लेन करते त्याच्याकडे लक्ष द्या. कारण हे जर एक्झाम्पल नाही लक्षात राहिलं तर तुम्हाला मे बी नंतर प्रॉब्लेम येईल, की मॅम परत हे रिपीट करा. हे टॉपिक रिपीट करण्यासारखे बिलकुल नाहीये. समजून घेण्यासारखे. बरोबर? प्लीज मेक अ नोट ऑफ इट. ओके. सो अनुमान. आता आपण काय बोललो क्लासमध्ये आपण बसलोय, मी शिकवत आहे. अचानक काय झालं समजा एखादा शॉर्ट सर्किट झाला. ठीक आहे. इंटरनल प्रॉब्लेम आहे काहीतरी शॉर्ट सर्किट झाला आणि अचानक एका विद्यार्थ्याला थोडासा वायर जळालेला वास येतोय. ठीक आहे. जळालेला वास येतोय. सोबत-सोबत दुसरा एक विद्यार्थी स्लोली सगळ्या अख्ख्या क्लासला स्मेल यायला लागला आणि शेवटी मला थोडा आला. ठीक आहे. मग सगळे स्टुडंट्स काय करतील? मला क्लासमध्ये इंटरप्ट करतील, की मॅम इथे थोडासा वास येतोय. ठीक आहे. मग सगळे अनुमान लावायला लागतील काय, की मॅम मे बी बाहेरच्या साइडला कोणीतरी कचरा जाळत असेल. ओके. त्यातला एखादा शहाणा विद्यार्थी बोलेल, की "नाही मॅम, इथून ना स्मोक बाहेर यायला लागलाय." स्मोक म्हणजे काय? धुवा बाहेर यायला लागलाय या वायरच्या कनेक्शनमधून. मे बी इंटरनल काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे जे तुम्ही कन्क्लुजन वरती यायला लागलात, कशाच्याद्वारे यायला लागलात? अनुमानाच्या द्वारे यायला लागलात. म्हणजे स्टुडंट्स जेव्हा पण आपल्याला एखादा एखादा स्मेल ऑफ स्मोक म्हणजे धुवाचा एखादा वास वास यू नो एक धुवा आहे, धुवाचा वास तुम्ही फील करायला लागलात, त्याच्यावरून तुम्ही वेगवेगळे अनुमान लावलेत का? एक जण बोलला, की मॅम मे बी कचरा जळत असेल. एक जण बोलला, की मॅम वायर जळत असेल. मॅम मे बी दुसरा काहीतरी इश्यू असू शकतो. हे जे तुम्ही वेगवेगळे अनुमान लावायला लागलात, दिस इज नथिंग बट अ टाइप ऑफ प्रमन. हा काय एक प्रकार आहे प्रमाणाचा. नॉलेज एक्सपिरियन्सद्वारे येतोय का? इथे नाही. इथे एक्सपिरियन्सची गरज पडते का? हे एक्सपिरियन्स ऑलरेडी होऊन गेला. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला एखाद्या स्मोकचा वास दिसेल, ठीक आहे, फील होईल म्हणजे नॉट दिसेल, फील होईल नाकाच्या द्वारे तुमच्या. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काय, हे मे बी आगीचा एक प्रकार असू शकतो. आग मे बी बाहेर लागलेली असेल, घरात लागलेली असेल किंवा कुठेतरी लागली असेल. जेव्हा स्मेल ऑफ स्मोक पुढे येईल, तुमच्या डोळ्यामध्ये फायर पुढे येईल स्टुडंट्स. बरोबर? ह्याचं अजून एक एक्झाम्पल देऊ यामध्ये समजा एखादी व्यक्ती समजा आपण एक रूममध्ये बसलोय. ठीक आहे. हे आपलं घर आहे. आपण या घरामध्ये बसलो. घरामध्ये शांत बसला तेव्हा
एक अचानक ना एक व्यक्ती रडतीये समजा, तिचा आवाज येतोय. असं एक्झाम्पल नाही द्यायला पाहिजे, बट आपण घेऊयात. समजा एक बाजूचे घरामध्ये कोणाची तरी लाइक अनफॉर्च्युनेटली डेथ झालीये. ठीक आहे, डेथ झालीये बाजूच्या घरामध्ये. मग ऑब्व्हियसली ते आवाज वगैरे रडणारे आवाज येणार तुम्हाला, बरोबर का नाही? बट एक समजा त्या जवळची त्या व्यक्तीच्या जवळची म्हणजे समजा एक खूप जवळची त्या पर्सनची व्यक्ती जवळ, ओके. असं समजा की मोस्ट क्लोज लव्हलीएस्ट पर्सन त्या आयुष्यात त्याच्या खूप क्लोज असणारी व्यक्ती, तिला जास्त त्रास होतोय. ठीक आहे. आणि तिला जास्त त्रास होतोय हे आपण कसं अंडरस्टँड करतोय? समजा की ती खूप रडतीये. तिच्या रडण्याच्या इंटेन्सिटीच्या आवाजावरून आपण सांगू शकतो, की "अरे यार, हिला खूप त्रास होतोय." त्या व्यक्तीला खूप त्रास होतोय. आपण तिथे प्रेझेंट आहात का स्टुडंट्स? पहिली गोष्ट आपण आपल्या घरात आहात. ओके. दुसरी इम्पोर्टंट गोष्ट त्या व्यक्तीच्या आवाज जो आहे त्या व्यक्तीचा, त्याच्या इंटेन्सिटीवरून आपण सांगू शकतो, की ती व्यक्ती जी आहे ती कुठल्या इमोशनल पेनमधनं चालली. सो अशा प्रकारच्या ज्ञानाला अगेन व्हॉट वी कॉल इट अनुमान. प्लीज स्टुडंट्स इथे मला एक्सप्रेस करणं खूप इम्पोर्टंट आहे कारण माझं मराठी वीक आहे. ठीक आहे. आणि दुसरी इम्पोर्टंट गोष्ट मी जर प्रॉपरली एक्सप्लेन नाही केले, तुम्हाला जर समजलं नसेल, तर इथेच विचारा, "मॅम हे नाही समजलं. मॅम तुम्हाला हे प्रॉपरली एक्सप्लेन नाही करता आलं." आय कॅन अंडरस्टँड इथे कम्युनिकेशनचा 100% प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. अंदाजावरून अंदाज लावणं एखाद्या गोष्टीचा आणि त्या अंदाजावरून आपण समजणं, की अरे बापरे! ही व्यक्ती खूप जास्त इमोशनल ट्रॉमामधून चालली. तिला खूप त्रास होतोय. समजतंय? क्लिअर आहे स्टुडंट्स? अनुमानाचे दोन्ही एक्झाम्पल्स क्लिअर आहेत. आपण हे एक-एक करून स्लाईड वाचूया. क्लिअर? आता काय करूयात, हे थोडे स्लाइड्स वाचूयात म्हणजे तुम्हाला थोडं इंटरेस्टिंग पण वाटायला लागेल. ठीक आहे? स्टार्ट करूयात. आपण जे पहिली प्रत्यक्ष प्रमाण सुरुवात करण्यापेक्षा आपण ओके हे स्टार्ट करूयात, ही स्लाइड. ठीक आहे? सो हे स्लाइड वाचा. स्लाइड वाचा चला. यामध्ये काय-काय दिलेलं आहे? नॉलेज जे आहे, नॉलेज ओके. यामध्ये एक पॉइंट अजून एक टाकून द्या वाटलंस, की तुमचं प्रमना आहे. प्रमना म्हणजे काय स्टुडंट्स? एक ज्ञानाचं साधन आहे. सोर्स ऑफ नॉलेज. व्हॉट इस इट? इट इस अ सोर्स ऑफ नॉलेज. इट इस अ सोर्स ऑफ नॉलेज. ज्ञानाचं साधन आहे. पॉइंट नंबर 2 नॉलेज जे आहे तुमचं, त्याला ते पण असू शकतं म्हणजे व्हॅलिड असू शकतं, वैध किंवा अवैध. किंवा अप्रमा. ठीक आहे? तो जे कॉन्सेप्ट आहे प्रमनाची ती कोणत्या लँग्वेजपासून आपण डिराईव्ह केली? संस्कृत ह्या लँग्वेजपासून ही संकल्पना आपण घेतलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइडकडे जाऊयात आपण. आपण 6 प्रकारचे प्रमना स्टार्ट केलेले होते. त्यातला फर्स्ट आपण जो पाहिला दॅट इज प्रत्यक्ष प्रमना आणि नेक्स्ट आपण अनुमाना बघितलं, राइट? सो यामध्ये पहा प्रत्यक्ष प्रमना म्हणजे काय? ही इमेज आता लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. असं ज्ञान which can be perceived by senses म्हणजे काय? असं ज्ञान जे तुम्ही तुमच्या सेन्सरी ऑर्गन्सच्या द्वारे प्राप्त करू शकता. त्यामध्ये तुमचं काय आहे? हँड्स, आईज, इयर्स, नोज अँड टंग. क्लिअर? ह्यालाच काय बोलतो आपण? प्रत्यक्ष प्रमाण. इंग्लिश मीडियम स्टुडंट्स दिस टर्म इज इम्पॉर्टंट. परसेप्शन. परसेप्शन डायरेक्ट एक्झाममध्ये येऊ शकतं. तर प्रत्यक्ष प्रमाण जो तुमचा हा शब्द आहे, त्याला आपण फर्स्ट हँड एव्हिडन्स म्हणतो. स्टुडंट्स हे फर्स्ट हँड एव्हिडन्स का म्हणलं जातं? अंडरस्टँड करा. फर्स्ट हँड एव्हिडन्स का म्हणलं जातं? कारण इथे पाहणारे, ऐकणारे, सेन्स करणारे तुम्ही स्वतः आहात. दुसरा व्यक्ती सेन्स नाही करतोय किंवा दुसरा व्यक्ती पाहत नाहीये, दुसरा व्यक्ती ऐकत नाहीये. हे तुम्ही स्वतः ऐकत आहात. हेन्स इट इस कॉल्ड ॲज फर्स्ट हँड एव्हिडन्स. क्लिअर आहे फर्स्ट हँड एव्हिडन्स का बोलतो आपण? प्रथम हाताचा पुरावा. ओके? इंग्लिश मीडियम स्टुडंट शुड रीड इन इंग्लिश. मराठी मीडियम स्टुडंट मराठीत पाहून घ्या प्लीज एकदा. ठीक आहे? नेक्स्ट पहा यामध्ये इंडिव्हिज्युअल जे आहे, जो ज्ञान इथे प्राप्त करायला लागलो, तो त्याच्या सेन्सरी ऑर्गन्सच्या द्वारे जे आहे प्राप्त करतोय स्टुडंट. सेन्सरी ऑर्गन्सच्या द्वारे तो नॉलेज अक्वायर करतोय, गेन करतोय. ठीक आहे? यासोबतच आपण या ज्ञानाला काय म्हणतो? असं ज्ञान जे आपण सेन्सरी ऑर्गन्सच्या द्वारे प्राप्त करायला लागलो किंवा सेल्फ एक्सपिरियन्सेसच्या द्वारे. इज इट क्लिअर एव्हरीवन? इज इट क्लिअर? इंडियन लॉजिकल रिझनिंग मधला थोडासा हा थेरॉटिकल पोर्शन आहे. ठीक आहे. इज इट क्लिअर एव्हरीवन? प्लीज एकदा पेन डाउन करा फास्ट. ठीक. नेक्स्ट यामध्ये पहा प्रत्यक्ष प्रमाण झालं. यामध्ये आपण नेक्स्ट पाहूयात अनुमाना काय आहे? अनुमाना म्हणजे एक असं ज्ञान जे आपण इथे काय करतो स्टुडंट स्वतःच्या अझम्पशननी गेन करतो.
अनुमान, अझम्पशन्स. अनुमान लावणे एखाद्या गोष्टीचा, बरोबर. एक्झाम्पल्स पण दिलेले आहे. एखादी व्यक्ती फिजिकल किंवा इमोशनल पेन मधून चाललेली आहे, हे आपण अझ्युम करणे. अझ्युम करणे म्हणजे काय अगेन? मराठीत वाचा प्लीज एकदा. ओके. अझ्युम करणे म्हणजे काय स्टुडंट्स यामध्ये परत एकदा अंडरस्टँड करायला. अझ्युम करणे म्हणजे स्वतः तिथे एक अंदाजा लावणे, की हां, मे बी ती व्यक्ती खूप पेनमधून चालली. 1 सेकंद तिला वरती घेऊया. तुम्हाला वाचायला प्रॉब्लेम नको. ठीक आहे? वाचा आता. यामध्ये नेक्स्ट गोष्ट काय दिलेली आहे? वी अझ्युम नॉलेज ऑफ व्हॉट वी डोंट सी. पहा आता. आपण प्रत्यक्ष प्रमाणामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव करत होतो, स्वतः एक्सपिरियन्स करत होतो, बरोबर का नाही? बट अनुमानामध्ये आपण एका घरात बसलेलो होतो आधी. मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं, एका घरात आपण बसलो आणि बाजूच्या घरामध्ये काय चालू आहे हे अंदाजा लावतोय त्या व्यक्तीच्या आवाजावरनं, राइट? अनुमान. समजा एक 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 क्लासिक एक्झाम्पल देऊयात. बाजूचं घर जे आहे त्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात नवरा-बायकोची. ठीक आहे. सो त्या नवरा-बायकोच्या आवाजावरनं आपण अनुमान लावतो, की "अरे, हे झाले." राइट? बरोबर का नाही? सो दिस इज अनुमान लावणे. ह्याला काय बोलतो आपण? आपण स्वतःचे अझम्पशन्स लावतो. अच्छा असं झालं असेल. मे बी ती व्यक्ती या त्रासातून चालली. मे बी ते दोघं जे आहेत हे प्रॉब्लेम फेस करायला लागलेत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये. ह्या गोष्टी काय आहेत? अनुमान. क्लिअर एव्हरीवन? इज इट क्लिअर एव्हरीवन? यामध्ये स्मेल ऑफ स्मोकचा पण दिलंय पहा. जेव्हा-जेव्हा तुम्हाला एक धुव्याचा वास येत असेल, तेव्हा आपण फायर ही कॉन्सेप्ट डोळ्यासमोर आणतो. बरोबर का नाही? क्लिअर एव्हरीवन? सोप्पं आहे फक्त अंडरस्टँड करायचंय. राइट? चला मग तिसऱ्या प्रकाराकडे जायचं. यामध्ये पहा आता स्टुडंट्स, अनुमान झालं, कंपॅरिझन. कंपॅरिझन हा तिसरा प्रकार आहे. कंपॅरिझन किंवा उपमना. उपमनालाच मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आपण इथे कंपॅरिझन म्हणतो. आपण कंपॅरिझनचे क्वेशन बघितले होते का नाही? मला सांगा एनालॉजी हा टॉपिक आपण पाहिला होता का नाही? येस, लॉजिकल रिझनिंगमध्ये आपण काय करायचो? तुलना करायचो एनालॉजीमध्ये. इफ दिस इज एनालॉगस विथ दिस, देन दिस इज एनालॉगस विथ व्हॉट वाले क्वेशन. आठवतंय का स्टुडंट्स? येस. तेच तुम्हाला इथे अंडरस्टँड करायचंय. उपमना, कंपॅरिझन किंवा एनालॉजी. आता ह्याला डिटेलमध्ये समजूयात, एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे. समजा तुम्ही एखाद्या ट्रेकवर गेलात. जंगल ट्रेक समजा नॉट ट्रेक जंगल तुम्ही थोडीशी जी आहे सैर करायला गेलात, जसं जंगल राईड. सो तिथून समजा अ, एखादा तुम्हाला एक ॲनिमल दिसला. ठीक आहे. एक असा प्राणी दिसला. डायग्राम थोडीशी गंदी आहे, पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. ओके. हा एक ॲनिमल दिसला. हा एक तुम्हाला जंगलामध्ये जे आहे एक प्राणी दिसला. ठीक आहे. आणि या प्राण्याचे काही फीचर्स तुम्ही असे जे आहेत नोट डाउन करत चाललात. जसं की फॉर एक्झाम्पल हा प्राणी भुंकतो. ओके. ह्याचे फीचर्स हा भुंकत आहे. ठीक आहे. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 ह्याच्याकडे बघून तुम्हाला लक्षात आलं की ह्याला एक शेपटी आहे. पॉइंट नंबर 3 ह्याला 4 जे आहेत 4 लेग्ड एनिमल आहे म्हणजे हे 4 पायाचा एक प्राणी आहे. ओके. आणि तो जंगलामध्ये जो आहे शिकार करायला लागलाय. छोट्या-छोट्या ॲनिमल्सचा. पण दिसायला हा खूप असा मोठा नाहीये, छोटा प्राणी. ठीक आहे. मग तुम्ही काय करायला लागल, तुमच्या सिटीमध्ये जे आहे त्या ॲनिमल सोबत एखाद्या कंपेअर करायला लागाल. समजत आहे का? हा आहे जंगलातला एक प्राणी. हा आहे जंगलातला एक प्राणी. आपल्याला नाही माहिती या प्राण्याचं नाव काय आहे. ठीक आहे. बट ह्याचे काही फीचर्स आपल्याला माहिती झाले. जसं की हा पण प्राणी भुंकत आहे. ठीक आहे. हा पण प्राणी जो आहे ह्याला शेपटी आहे समजा, ह्याला पण 4 लेग्ड आहे, ह्याला पण 2 असे कानं आहेत. ठीक आहे. ओके. यासोबतच हा पण शिकार करतो. यावरनं आपण जर आपल्या लाईफ सोबत कंपेअर केलं, म्हणजे एक जनरल लाईफ जी आपण सिटीमध्ये किंवा गावामध्ये जे आपण पाहतो आणि एक अंदाजा लावला, की ह्या ॲनिमलला मी कोणत्या ॲनिमल सोबत किंवा कोणत्या प्राण्यासोबत कंपेअर करू शकते. तर कोणता इमेज तुमच्या डोळ्यासमोर येईल? कॉमेंट डाउन करा. डॉग, डॉग. बरोबर. डॉग पण जे आहे आपल्या लाईफमध्ये असा प्राणी जो आपण रोज पाहतो. तो पण भुंकतो, त्याला पण 4 पाय असतात, त्याला पण एक शेपटी असते, त्याला पण 2 कान असतात, 2 डोळे असतात. ठीक आहे. तो पण शिकार करतो. बरोबर का नाही? सो हे जे तुम्ही
इथे कॅरी आउट करायला लागलात. कॅरी आउट करणे म्हणजे काय? एक जंगलामधला तुम्ही एक ॲनिमल जो आहे, त्याला कंपेअर करायला लागलात तुमच्या रिअल लाईफ किंवा तुम्ही जे अशी लाईफ जी तुम्ही जिथे राहताय. ठीक आहे. सो अशा फीचरला आपण कंपॅरिझन म्हणतो. ज्ञान जे तुम्हाला कंपॅरिझन किंवा उपमानाच्या द्वारे भेटत असेल किंवा प्राप्त होत असेल, त्या ज्ञानाला आपण एनालॉजी, कंपॅरिझन किंवा उपमाना असं बोलतो. म्हणजे यामध्ये आपण काय करतो स्टुडंट्स, सिमिलॅरिटी शोधतो. 2 प्राणी आहेत. 2 प्राणीमधले सिमिलॅरिटी शोधणे. ओके. त्याच्यामधले डिफरन्स शोधणे. ह्याच्यामध्ये समानता किंवा त्यांच्या दोघांमधले जे काही भिन्न-भिन्न प्रकारचे फीचर्स आहेत, ते दोघांना कंपेअर करणे, की हा प्राणी असा आहे, हा प्राणी असा आहे. दोघांमधल्या सिमिलॅरिटीज अशा आहेत, दोघांमधले डिफरन्सेस असे आहेत आणि या प्रकारच्या स्टडीला आपण काय म्हणतो स्टुडंट्स, एनालॉजी किंवा कंपॅरिझन बोलतो. इस एव्हरीवन क्लिअर विथ धिस एक्झाम्पल? इस एव्हरीवन क्लिअर विथ द टाइप 3 ऑफ प्रमना? असा प्रमना ज्यामध्ये आपण कंपॅरिझनच्या द्वारे सिमिलॅरिटी शोधणे, डिफरन्सेस शोधणे आणि तसं नॉलेज प्राप्त करणे त्यालाच आपण काय बोलतो? उपमाना बोलतो. स्टुडंट्स इथे मी 100% तुम्हाला नाही देऊ शकत मे बी. जर तुम्हाला अंडरस्टँड होत नसेल तर प्लीज मला विचारत चाला. ठीक आहे? प्लीज विचारा. कारण इथे मी लॅग करू शकते. बाकीच्या टॉपिक्समध्ये मी तुम्हाला 100% देऊ शकते. मे बी इथे मी 90%च देऊ शकायला लागले तुम्हाला. राइट? थोडा थिअरॉटिकल पोर्शन आहे. अंडरस्टँड प्लीज करून घ्या. इस एव्हरीवन क्लिअर? यामध्ये आता एक इम्पोर्टंट अजून एक चौथा प्रकार आहे. ओके. लेट्स गो थ्रू इट वन्स. अर्थपट्टी प्रमाण. ठीक आहे. अर्थपट्टी प्रमाण. नेक्स्ट चौथा प्रकार आहे स्टुडंट्स अर्थपट्टी प्रमाण. मराठीमध्ये आणि हिंदी सॉरी इंग्लिशमध्ये सुद्धा अर्थपट्टीच आपण असं बोलतो. अर्थपट्टी प्रमाण. ओके. ओके. तसं असेल हे मी Googleच्या द्वारे मदतीने जे आहे वर्ड डिराईव्ह केलेलं आहे. मे बी रायटिंग काही असेल इश्यू. ठीक आहे. अंडरस्टँड करून घ्या. आता अर्थपट्टी प्रमाणाचे खूप सिंपल एक्झाम्पल देते तुम्हाला मी. समजा मी असं बोलत आहे. ठीक आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं. ठीक आहे. मी क्वेशन करतेय तुम्हाला. समजा मी असं बोलतेय, की मी अशी एक व्यक्ती आहे. ओके. अ, मी खूप हेल्दी आहे. ठीक आहे. हेल्दी म्हणजे हेल्दी इन द सेन्स म्हणजे माझं जे लिव्हिंग सेन्स आहे, मी एकदम नेचरच्या अकॉर्डिंग जाते. म्हणजे काय सकाळी लवकर उठणे समजा, ठीक आहे. सकाळीच लवकर उठणे. सकाळी लवकर उठणे नाही, ठीक आहे. एक वेगळं एक्झाम्पल घेऊयात. असं समजा की मी खूप फिट आहे. ओके. मी फिट आहे. मी रोज एक्सरसाइज करते. ठीक आहे. मी रोज एक्सरसाइज करते. मी रोज मेडिटेशन करते. हे पॉसिबल नाही बट एक्झाम्पल द्यायला लागले. ठीक आहे. मी खूप फिट आहे. हेल्थ वाईज जे आहे मी जे आहे खूप लीन पर्सन आहे समजा. ठीक आहे. जशी हाईट वाईज माझा वेट असायला पाहिजे तसा आहे. जशी हाईट असायला पाहिजे तशी आहे माझी. माझे हेअर्सचा टेक्स्चर, माझ्या स्किनचा टेक्स्चर खूप चांगला आहे. जे ह्यावरनं तुम्ही काय अझ्युम करायला लागलात, की हां, मॅम थोडी हेल्दी लाईफस्टाईल जगतात. ठीक आहे. बट यासोबतच मी एक एक्झाम्पल पण द्यायला लागले तुम्हाला, की पण मी अशी पण व्यक्ती आहे, जी रात्रभर झोपत नाही. पूर्ण नाईट मी झोपत नाही. मी रात्र युटिलाइज करते पूर्ण. समजा माझ्या फिटनेससाठी असेल, समजा माझ्या अभ्यासासाठी मी टाईम काढत असेल, ठीक आहे. समजा मी एखादी वेब सीरीज बघून रात्र जे आहे पूर्ण नाईट बरबाद करायला लागले असं समजा तुम्ही. ठीक आहे. मग यावरनं तुम्ही काय अंदाजा लावणार आहेत मला सांगा, की ही एक अशी व्यक्ती आहे जी बोलायला लागली, की खूप फिट आहे. ओके. फिजिकली पण ती खूप फिट आहे. ती मेडिटेशन पण करते. तिची स्किन, हेअर्सची टेक्स्चर पण खूप चांगलं आहे. हेल्थ वाईज ती खूप चांगली आहे. बट ॲट द सेम टाईम ती व्यक्ती अशी बोलायला लागली, की रात्रभर ती झोपत नाही. रात्रभर ती व्यक्ती झोपत नाही. रात्रभर ती काही ना काही करत राहते. तिची ॲक्टिव्हिटीज करत राहते, जे काही तिला करायचंय ते. दिवसा झोपत असेल. अजून काही एनी अदर अझम्पशन ज्यामुळे तुम्ही लावताय? एनी अदर? येस, पिन डाउन करा. फास्ट पिन डाउन करा. ऑल टाईम बिझी? खूप बोलत असेल. ओके. खोटं बोलत असेल. ओके.
ऑल टाइम बिझी. नाही, खोटं तर नाही बोलत आहे. खोटं नाही बोलत आहे. यावरनं तुम्ही अंदाजा लावा स्टुडंट्स, ती जे काही बोलते एक लक्षात घ्या, ती तर खरं बोलते, की ती फिट आहे. हे तुम्ही स्वतः पाहतायत, हे तिचे फीचर्स तुम्ही स्वतः पाहणार आहात ना, की ती व्यक्ती जी आहे खूपच म्हणजे फिजिकली फिट आहे ती. ॲट द सेम टाईम तिने प्रत्येक गोष्टीची तिच्या स्किन्सपासनं, हेअरपासनं सगळ्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे. रात्री झोपत नाही म्हणजे 100% एक लक्षात घ्या, माणूस सकाळी पण झोपत नाही, रात्री पण झोपत नाहीये म्हणजे ती व्यक्ती कधीच फिट नसणार आहे. ती फिजिकली कधीच फिट नसणार आहे. जर मेडिटेशन करत असेल तर झोप नाही, एवढं पण नाही, एवढं पण नाही. ठीक आहे शुभांगी, एवढं पण नाही. लक्षात घ्या, ही व्यक्ती रात्री झोपत नसेल म्हणजे याचं कन्क्लुजन काय, की तो सकाळचा टाईम जो आहे, मॉर्निंगचा टाईम, आफ्टरनूनचा टाईम, सगळा टाईम ती झोपत असेल. तेव्हाच ती फिजिकली फिट आहे. पॉसिबलच नाही, की ती व्यक्ती झोपतच नाही. तुम्ही कितीही झोपू नका रात्री किंवा सकाळी. बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत राहा. तुम्ही कधीच फिट नाही होत. फिट राहण्यासाठी तुम्हाला 8 तासाची झोप घेणं बहुत ही ज़्यादा इम्पोर्टंट है. राइट? सो फिटनेसमध्ये हे 8 तासाची झोप येणं मस्ट आहे. बट ही झोप तर रात्री ती घेत नाहीये म्हणजे 100% ती सकाळच्या टाईममध्ये घेते. सो अशा प्रकारच्या नॉलेजला ज्यामध्ये तुम्ही एक काइंड ऑफ स्वतःचा स्वतःचा यामध्ये आपण काय टाइप म्हणजे सांगू शकतो, की बिलीफ लावायला लागलात. म्हणजे की ही व्यक्ती अशी-अशी करत असेल तेव्हाच हे पॉसिबल आहे. सो हे तुम्ही काय करताय? अझम्प करताय, बिलीफ टाकताय तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचा. त्यालाच आपण अर्थपट्टी प्रमाणा बोलतो. क्लिअर एव्हरीवन? अर्थपट्टी प्रमाणा. समजा एखादा व्यक्ती अजून एक असा आहे, की तो बोलतोय, की मी अ, आपण काय बोलू शकतो? समजा तो जाड आहे. ठीक आहे, खूप जाड आहे. ओके. तो बोलतोय, की "अरे, मी ना मी ना फक्त 2च टाईम जेवण करतोय. मी फक्त 2 टाईम जेवण करतो. एक टाईम माझा नाश्ता असतो, ओके. आणि दुसरा टाईम मी जेवण करतो." एवढं कमी खाऊन सुद्धा ती व्यक्ती समजा 100 किलोची आहे. 90 किलो समजा 100 किलो. म्हणजे यावरनं आपण काय समजायला लागलो, ही व्यक्ती जी आहे 2च टाईम जेवण करती. तरी पण ती 100 किलोची आहे. म्हणजे यामध्ये ती 100% कुठे ना कुठे हाय प्रोटीन कंटेंटचा नाश्ता किंवा हेवी नाश्ता, हेवी जेवण करायला लागली. बरोबर? बरोबर? ओके. अनुमान आणि अर्थपटीमध्ये काय डिफरन्स आहे? अनुमानामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? अनुमानामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं? तुम्ही कंपॅरिझन करत आहात सर, बरोबर का नाही? कंपॅरिझन. सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस शोधायला लागलोत आधी. 2 कुठल्याही वस्तू घ्या. समजा एक पेन आहे, दुसरी पण एक पेन आहे, ठीक आहे? दोन्ही पेन आहेत, पण डिफरंट कंपनीच्या आहेत. ठीक आहे. 2 पेनबद्दल मी तुम्हाला स्टडी करायला सांगितलं सर. तर तुम्ही काय करणार आहे दोन्ही पेनच्या आधी कॉमन गोष्टी लिहिणार, सिमिलॅरिटीज लिहिणार. त्या दोघांमध्ये सारख्या तुम्हाला फीचर्स दिसतात ते आधी तुम्ही लिहिणार. मग तुम्ही काय करणार यामध्ये डिफरन्सेस पण लिहिणार. बरोबर का नाही? डिफरन्सेस पण लिहिणार. राइट? सो यामध्ये काय करतोय आपण? सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस शोधायला लागलोत पहिलं आणि मग त्याला स्टडी करतोय. दॅट इज कंपॅरिझन. ओके. तुम्ही काय विचारताय? अनुमान. ओके. अनुमान लावण्यामध्ये डिफरन्स काय आहे? ठीक आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. लक्षात घ्या. सगळ्यांनी हे लक्षात घ्या. इम्पोर्टंट आहे जे सरांनी इथे क्वेशन विचारलाय. जेव्हा आपण अनुमान लावतो तेव्हा आपण फिजिकली तिथे प्रेझेंट नसतो. पॉइंट नंबर 1 एक्झाम्पल लक्षात घ्या. एक्झाम्पल लक्षात राहिल्यावर सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. अनुमान जेव्हा आपण लावतो एखाद्या गोष्टीचा, वी आर नॉट फिजिकली प्रेझेंट. फिजिकली प्रेझेंट नाहीये आपण तिथे. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 सर यामध्ये तुम्ही कुठल्याही सेन्सरी ऑर्गनचा वापर करत नाहीयेत. करतोय. बट अगेन डायरेक्टली वापर नाही करतोय. फक्त आपण तिथे मला एक सांगा, जसं की आपण प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय म्हटलं 5 सेन्सरी ऑर्गनचा आपण वापर करतो. इथे पण ऑब्व्हियसली 5 सेन्सरी ऑर्गनपैकी एका सेन्सरी ऑर्गनचा वापर करतोय, बट डायरेक्ट वापर नाही करतोय. यामध्ये आपण अझम्पशन लावतोय. बट जेव्हा आपण सेन्सरी ऑर्गनचा वापर करत होतो प्रत्यक्ष प्रमाणामध्ये, प्रत्येक कन्क्लुजन आपलं बरोबर येत होतं. बट इथे असं थोडी अनुमानामध्ये कन्क्लुजन बरोबरच येणार आहे तुमचं. वायरवालं एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला. प्रत्येक विद्यार्थ्याचं इथे जे मत आहे ते वेगवेगळं होतं का नाही? येस? क्लिअर? आता क्लिअर आहे सर? इज एव्हरीवन क्लिअर डिफरन्स काय आहे? इज एव्हरीवन क्लिअर? अर्थपट्टी प्रमाण आपण समजलं का?
म्हणजे एखादी व्यक्ती बोलते, की मी जाड आहे भरपूर, पण मी 2च टाईम जेवण करते. यावरून आपण म्हणतो, की यार ती एक्सरसाइज करत नसेल एकतर किंवा ती 2च टाईम जेवत असेल, तर ती खूप जास्त खाते. म्हणूनच तिच्या शरीरावरती एवढा इफेक्ट होतोय प्रोटीनचा किंवा जे काही ती खाते. क्लिअर? दॅट इज अर्थपटी प्रमाण. म्हणजे यामध्ये आपण काय करतोय, नातं लावतोय, रिलेशन डेव्हलप करतोय. रिलेशन कोणतं डेव्हलप करतो, की समजा ती व्यक्ती या टाईमला खात नाहीये, फक्त 2च टाईम खात आहे. म्हणजे आपण रिलेशन या खाण्याचा आणि प्रोटीन कंटेंटचा लावतोय. म्हणजे जेव्हा पण ती खाते, समजा ती 8-8 अंडे खायला लागली, एकच टाईम खातीये, 8-8 अंडे खातीये. 8-8 अंड्यांसोबत ती 2-2 ग्लास दूध पितीये. म्हणजे आपण नातं लावतोय का नाही स्टुडंट तिथं रिलेशन डेव्हलप करतोय का नाही? ही व्यक्ती जाड आहे. का जाड आहे? कारण तिचं प्रोटीन कंटेंट जास्त आहे. ती कार्ब्स जे कन्झ्युम करायला लागली किंवा जे काही ती खाते, ती हाय अमाउंटमध्ये खाते. तुलना नाही. रिलेशन लावणे. तुलना म्हणजे कंपॅरिझन उर्मिला. तुलना म्हणजे कंपॅरिझन. जेव्हा पण तुम्ही रिलेशन लावायला लागलात, एक रिलेशन डेव्हलप करायला लागलात, रात्री एखादी व्यक्ती जी झोपत नाही म्हणजे सकाळी झोपायला लागली. रिलेशन कशा-कशाचं लावलं? ती फिट आहे, तेव्हाच हे पॉसिबल आहे, की ती सकाळी झोपते. हे नातं डेव्हलप करायला लागलो तुम्ही. त्याला काय बोलतो आपण? अर्थपट्टी प्रमाण. सो अल्वेज रिमेंबर अर्थपट्टी प्रमाणामध्ये आपण इथे रिलेशन डेव्हलप करतो. आपले स्वतःचे बिलीफ्स ॲड करतो, की हां, मे बी असं असू शकतं. क्लिअर? एकदा हे स्क्रीन वाचून घ्या, तुम्हाला थोडंसं समजेल. कंपॅरिझन. कंपॅरिझनमध्ये काय स्टुडंट्स? आपण 2 डिफरंट गोष्टीची इथे तुलना करायला लागलो. डिफरंट टाइप ऑफ नॉलेज. ओके. डिफरन्स शोधतो आपण त्या गोष्टींमधला, सिमिलॅरिटी शोधतो. जसं की इथे एक्झाम्पल पहा कंपॅरिझनचं. फोर लेग्ड एनिमल्सचं. ओके. ओके. हे आपण ऑलरेडी एक्झाम्पल बघितलं. वाईल्ड डॉग जंगलात तुम्ही गेलात, तिथे पण तुम्हाला सेम एक असा कुत्र्यासारखाच प्राणी दिसला. तुम्ही काय करणार त्या कुत्र्यामध्ये आणि जंगलाच्या प्राण्यामध्ये सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस शोधणार, बरोबर का नाही? त्या दोघांमधली समानता, त्या दोघांमधले जे तुम्ही काही भिन्न प्रकारचे फीचर्स आहेत, त्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी, डिफरन्स डेव्हलप करणार. मग तुम्ही एका कन्क्लुजनवर येणार, की हां, हा प्राणी कुत्र्यासारखा आहे. दिस इज कंपॅरिझन, एनालॉजी एंड उपमा. अर्थपट्टी प्रमाणाचं पण पाहून घ्या. यामध्ये आपण वेगवेगळे रिलेशन्स डेव्हलप करतो. ओके. स्वतःचे सपोजिशन्स, बिलीफ किंवा प्रिझम्पशन्स लावतो यामध्ये. ठीक आहे. प्लीज एकदा स्क्रीन वाचून घ्या. स्टिल जर काही डाउट असेल, मी ह्याचं पी तुम्हाला शेअर करते. ठीक आहे. त्याचा पी शेअर करते मी तुम्हाला. डाउट असेल तर प्लीज मला विचारा. दिस इज द एक्झाम्पल जे मी तुम्हाला दिलं होतं. पर्सन झोपत नाहीये रात्रीच्या टाईमला म्हणजे तो सकाळी झोपतोय. क्लिअर एव्हरीवन? इज एव्हरीवन क्लिअर? जर काही डाउट असेल प्लीज स्टुडंट्स मला तुम्ही विचारा इन टुमॉरोज क्लास. ओके. इज एव्हरीवन क्लिअर स्टुडंट्स? एव्हरीवन? सोप्या-सोप्या गोष्टी आहेत. मे बी थोडी मी इथे लॅग करत असेल तुम्हाला एक्सप्लेन करायला. ठीक आहे. एव्हरीथिंग विल बी डिस्कसिंग इन डिटेल. सगळ्या गोष्टी फक्त मराठी आणि इंग्लिश मीडियम स्टुडंट्स दोन्हीही